लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे, कारण आज 16 मार्च 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. तारीख ठरली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आता दोन म्हणजेच फेब्रुवारी व मार्च महिन्याचे 3,000 रुपये येणार असल्याची माहिती मिळत आहे. हप्ता वितरण महत्त्वाचा दिवस असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण लाडक्या बहिणींनो आनंदाची अपडेट आहे. कारण बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 19 हप्ते जमा झालेले आहे. फक्त KYC केल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा बंद झाले होते. तुमचे सुद्धा पैसे बंद झाले आहेत का KYC नंतर? नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण KYC झाल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले व आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण KYC दुरुस्ती करण्यासाठी मागणी केली होती व ते पूर्ण सुद्धा झाली व बऱ्याच लाडक्या बहिणींचे आता पैसे पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. KYC दुरुस्ती प्रक्रिया 31 मार्च पर्यंत असल्यामुळे लाडक्या बहिणींनो KYC दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या. तुमचे हप्ते सुरू करून घ्यायचे आहे, कारण ती शेवटची संधी असणार आहे. आता लाडक्या बहिणींना हप्ता वितरणाबाबत महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण आता पुरवण्या मागण्या सुद्धा मान्य झाला आहे व 12 तारखेला त्याबद्दल GR सुद्धा आल्या व त्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणतीही निधी कमी पडणार नाही. सर्व योजनांचे पैसे आता खटाखट जमा होणार आहेत. तुम्ही पाहू शकता, ही साम न्यूजपेपर अत्यंत महत्त्वाची इथे अपडेट देण्यात आलेली आहे. खूप मोठा अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडकीच्या खात्यात रुपये 3,000 रुपये येणार. तारीख ही ठरलेली आहे व या लाभार्थ्यांचे पैसे बंद होणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तुम्ही पाहू शकता, यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट असणार आहे, कारण बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावर एप्रिल महिन्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत, पण काही महिलांचे 1,500 रुपयांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. तर ते कोणाचं असणार आहेत की ज्या लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेली नाही किंवा ज्यांची KYC झाली नाही, अशा लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत असे दिसून येत आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, जानेवारी 2026 नंतर एकाही लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपयांचा लाभ झालेला नाहीत. आपण वाट पाहतोय की फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे व आता इथे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिल महिने सुरू व्हायच्या आधीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. ते म्हणजे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते जमा होणार आहे, कारण नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारकडून दोन्ही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की लाडक्या बहिणींनो आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतं व चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलेले होते की लाडक्या बहिणींना असो किंवा इतर योजनेचे पैसे असो, मार्च म्हणजे संपायच्या आधीच त्या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वितरण सलग सुरू आहे. ते म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असो, दिव्यांग बांधवांच्या पैशांची योजना असू द्या किंवा PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे खटाखट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो नुकतेच झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोट्यवधी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होतील. मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतीलच, पण आता हे मार्चचे जे काही 31 तारखेपूर्वी फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींचा पाडवा चांगला जाणार आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे खात्यातले पैसे, तुमचे पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद झाले असतील तर नक्कीच कमेंट करा, कारण लाडक्या बहिणींनो आपलं एकमेव चॅनल आहे ज्या मार्फत लाडक्या बहिणींना योग्य मार्गदर्शन केले जाते व पैसे बंद झाले असतील तर ते पुन्हा सुरू होतं. लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण पाडव्यापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जर पैसे जमा करण्यास सरकारला करायचा असेल तर GR सुद्धा निघणे तितकंच आवश्यक आहे. पहिला GR येतो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून, जे महिला व बालविकास विभागाला निधी दिली जाते व त्यानंतर ठरवले जाते की महिला व बालविकास विभागाकडून एक GR येतं. त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. पण आता महिला व बालविकास विभागाकडे जास्त निधी असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून खूप कमी निधी वितरित केला जातो व लाडक्या बहिणींना हे पैसे सुद्धा जमा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. पाडव्याच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतीलच व इथे एप्रिलच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च दोन्ही हप्ते जमा होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही KYC दुरुस्ती केली नसेल तर लगेच करून घ्यायचं आहे. KYC साठी आपण मागणी तर करतच आहोत, पण आता जून महिन्यामध्येच KYC सुरू होईल असं दिसून येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना ज्यांना अपात्र
केलेलं आहे त्यांचे पैसे मात्र आता बंद झालेले आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.